कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही, लेकीसाठी बाबांचं घर आभाळ एवढं असतं आणि तुमचं वचन लक्षात आहे माझ्या. ते मी कधीच मोडू देणार नाही. काय मी बोलले तरी उलटा शब्द बोलायचं नाही. वचन दे मला. दिलं वचन बाबा. ठेव फोन. भाई काय ग ऐश्वर्या, कुठे अडकलीस? नील, तुला नाही वाटत ती मुलगी सारंगच्या जरा जास्तच जवळ येते? तू अजून त्याच विचारात आहेस? आता गोष्टी तिच्या चौतीभोवती फिरतायत म्हटल्यानंतर तिचाच विचार येईल ना. तर वाटतंय ना, जे चाललंय ते चांगलं चाललंय. आय मीन, दोघं एकमेकांच्या जवळ येत आहेत तर येऊ दे ना. मला काय वाटतं माहितीये का, त्यांच्यात एक बॉन्ड निर्माण झाला पाहिजे आणि त्यातून एक नातं निर्माण व्हायला पाहिजे. सगळं छान व्हायला पाहिजे त्या दोघांच्या आयुष्यात. हो, हे तू बोलतोयस? हे सगळं मॉम समोर बोलून दाखव. हे बघ ऐश्वर्या, तू काय विचार करतेस मला काहीच माहित नाही, पण सगळं छान व्हावं, चांगलं व्हावं हेच मला वाटतं. आणि जगन्नाथनी सांगितल्याप्रमाणे सावलीला जर बाळ झालं, सगळ्यात खुश आई होईल. आई तिचे सगळे राग रुसवे बाजूला ठेवून त्या मुलीला ऍक्सेप्ट करेल. ऐश्वर्या, नाही म्हणजे मला असं वाटतं की तू आईची एवढी काळजी करतेस तर तू का नाही चान्स घेत प्रेग्नेन्सीचा? मी काय नाही घेऊ शकत चान्स, कारण मला माझी फिगर मेंटेन ठेवायची आहे. मला माझं सौंदर्य टिकवायचंय आणि मला यापुढे या गोष्टीवर चर्चा नकोय. पण ते सगळं होईल. मी या घरात कधीच पाळणा हलू देणार नाही. थांबा, करतो तुम्हाला फोन. सावली इतक्या रात्री घराबाहेर काय करते? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.